आज आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये 10वी शिक्षण क्षेत्रातील अंतर्गत येणाऱ्या शाळा व कॉलेजमध्ये UPSC MPSC बरोबर 17 प्रकारच्या स्पर्धा विनामूल्य या विषयासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे तसेच सर्व शाळेतील मुख्याध्यापकांचे मी आपल्या तळेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष तसेच सर्व नगर आदरणीय आमचे सर्वांचे माझे मित्र नगराध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आमदार सुनील भाऊ शेळके आणि इथे सगळे नगरसेवक उपस्थित सगळे प्राचार्य, नमस्कार। आज आपण वेगळ्या विषयाला खऱ्या अर्थानं तळेगाव शहरामध्ये सुरुवात करतोय। तळेगाव शहर हे ऐतिहासिक शहर आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे। या शहरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील, सरसेनापती उमाई दाभाडे, सरसेनापती खंडेराव दाभाडे, लोकमान्य टिळक, गोनी दांडेकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज अशा अनेक विभूतींनी या ठिकाणी या शहरामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे, लक्ष घालत आहे। त्यामुळं पुढील काळामध्ये आराम करतोय। तसंच तुमच्याकडनं देखील आम्हाला अपेक्षा आहे की आपण शिक्षण देत असताना त्या विद्यार्थ्याला संस्कार देखील कुठेतरी झाले पाहिजेत याचा विचार करून आपण एक शिक्षण नोकरी म्हणून न करता एक आपण सेवा म्हणून त्या ठिकाणी ते करावं अशी मी एक सगळ्यांना विनंती करत असताना शिवराजजी पाटील सर आहेत, हे पुढील काळामध्ये आपल्याला सगळ्यांना भेटतील, प्रत्येक शाळेमध्ये येतील। प्रत्येक शाळेत आपण विद्यार्थ्यांचे वर्ग घेणार आहोत, त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देणार आहोत। ते दिल्यानंतर पालकांचं देखील त्या ठिकाणी प्रशिक्षण, त्या ठिकाणी त्यांना सुद्धा आपण प्रबोधन करणार आहोत। आणि नंतरच्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक पालक कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तळेगाव शहरामध्ये हे 15 दिवसातून एकदा रस्त्यावरती उतरून प्रबोधन हे आपण जनतेला करणार आहोत, जेणेकरून आपण जे काय प्रशिक्षण घेतले, आपण जे काय शिक्षण घेतले, आपल्यावर जे संस्कार झाले ते संस्कार आपल्या तळेगाव शहरामधील नागरिकांना देखील कळलं पाहिजे की त्यांनी देखील एक दिवस तळेगाव शहरासाठी असं कुठेतरी आपण 1 तास तळेगाव शहरासाठी असे पुढील काळामध्ये आपण उपक्रम घेणार आहोत। त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपण जी काय आता कार्यशाळा होणार आहे, आपले जे काय प्रशिक्षण आपल्याला आता इथं दिलं जाणार त्याचं तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा आणि पुढील काळामध्ये ज्यावेळी आपल्याला सांगितलं जाईल त्यावेळी आपण याच्यामध्ये मनापासून सहभागी व्हावं। बाकी सगळं आम्ही करणार आहोत, फक्त आपला सहभाग या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। पूर्ण देश बदललेला दिसेल। आपल्यातून घडवूया ना मुलं, आपल्या आई वडिलांना फॉलो करणारी मुलं। आपले आई वडील परत येणार नाही, जिवंत देव हे आहेत, त्यांना फॉलो केलं पाहिजे। आज इंस्टा आणि फेसबुक पेक्षा फॉलो केलं पाहिजे आपल्या आई आणि बाबांना, हे सांगणं गरजेचं आहे। आणि वेळेत नाही सांगितलं तर मी सांगितलं, शेजारच्या घराला आग लागलेली आहे, वेळेत जाऊन विझवलं नाही तर आपल्या घराला एक दिवस आग लागल्याशिवाय राहणार नाही। शेवटी ते वाक्य एक आहे कवीचं, ते सांगून मी थांबतो इथे। असफलता एक चुनौती है स्वीकार करो, असफलता एक चुनौती है स्वीकार करो, कुछ कमी रह गई देखो और सुधार करो, कुछ कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम। अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवरती आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये देखील आपण पाहिलं की असभ्य भाषेमध्ये त्या ठिकाणी लहान लहान मुली असतील, मुलं असतील, म्हणजे ज्यांच्या आपल्याला असं वाटत की आपण भारतामध्ये आहोत तर विदेशामध्ये आहोत, अशा प्रकारच्या भाषा त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये बोलल्या गेल्या। हे आता घडतंय, परंतु हे घडत असताना कुठंतरी आपण आपल्या मुलांना मुलींना संस्कार दिले पाहिजे। संस्कार शिक्षण देत असताना संस्कार देखील त्या ठिकाणी
झाली पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून आम्ही पुढील काळामध्ये तळेगाव शहरातील जे काय शाळा असतील, कॉलेजेस असतील, या सगळ्यांना एक वेगळ्या पद्धतीचं संस्काराचं आणि शिक्षणाचं महत्त्व सांगत असताना UPSC, MPSC, IAS ऑफिसर आपल्याकडे बघतो आपण की IAS ऑफिसर हे UP, बिहार या ठिकाणी जास्त झालेले आहेत. आपल्याकडे खूप कमी आहे. त्याचं कारण आपण त्या दृष्टीने आपण त्या पाल्याकडं किंवा त्याला अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आपण तशा पद्धतीने शिकवत नसल्या कारणानं 6वी पासून खऱ्या अर्थानं IASचा अभ्यास हा पोर्शन आहे. त्यामुळं आपण त्याच्यात देखील आपल्या जे काय विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या तिथं देखील कुठंतरी असल्या पाहिजे. आपलं जे तळेगाव आहे ते तळेगावचं नाव जगामध्ये, देशामध्ये चांगल्या पद्धतीचं व्हावं या हेतूने खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्याशी आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की आमचा असा असा प्रोजेक्ट आहे. तर आमदारांनी देखील त्याला दुजोरा देत असताना जी काय लागेल मदत, ती मदत मी स्वतः आमदार साहेब देखील या ठिकाणी या सगळ्या प्रोजेक्टला व्यवस्थितपणे मदत करणार आहेत. की लोकमान्य टिळकांनी काच कारखान्याची या ठिकाणी सुरुवात करत असताना आपला देश ज्यावेळी पारतंत्र्यात होता त्यावेळी काच कारखान्याच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी आपल्या रेल्वेच्या सिग्नलला लागणाऱ्या काचा ज्या आहेत त्या इंग्रजांना विकायच्या. त्याच्यातून येणारा जो पैसा आहे तो क्रांतिकारकांसाठी, देश स्वतंत्र करणाऱ्या क्रांतिकारक जे आहेत त्यांच्यासाठी तो पैसा वापरायचा आणि देश स्वतंत्र करण्याच्या हेतूने या ठिकाणी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं याचं सगळं जो आपला इतिहास आहे हा या इतिहासाचं अनुकरण देखील या ठिकाणी झालं पाहिजे. आपल्या जे राष्ट्रपुरुष आहेत, राष्ट्रपुरुषांनी या देशामध्ये कशा पद्धतीने आपला देश स्वतंत्र करण्यासाठी, आपली संस्कृती संस्कार जपण्यासाठी कशा पद्धतीने खऱ्या अर्थानं काम केलं याचं अनुकरण विद्यार्थ्यांमध्ये यावं या उदात्त हेतूने एकतर शिक्षण हे अत्याधुनिक झालेलं आहे आणि ते शिक्षण आपण घेतलंच पाहिजे. पण ते शिक्षण घेत असताना आपल्याला संस्काराची, संस्कृतीची आणि आपल्याला इतिहासाची ही जाण कुठंतरी असली पाहिजे. आज आपला तरुण जो आहे आपण पाहतोय की आज मुलं असतील, मुली असतील, ह्या वेगळ्या वळणावरती आपल्याला जाताना बघायला मिळत आहेत. काही मुलं मुली ह्या व्यसनाधीन होताना आपल्याला दिसत आहेत. आज आपण आपल्या शेतामध्ये जर एखादं पीक घ्यायचं असेल तर आपण बी जे लावतो ते चांगलं बघून बी लावत असतो. मग जर आपल्या देशातली स्त्री जी आहे ती जर कुठं अशा व्यसनाधीन झाली, तिच्यापासून उत्पत्ती जी होणार आहे ती कशी होईल याचा देखील या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणून विद्यार्थी ऑफिसर असणारा माणूस हात जोडून उभा आहे, मुलं द्या. उद्याचा महाराष्ट्र त्या मुलाचं भविष्य घडवायची जबाबदारी आहे. आणि संस्कारशील, संस्कारातून सुसंस्कृत ऑफिसर. आपली मुलं घरात गेल्यानंतर तुमच्या पायाच पडतील, शेजाऱ्यांना रिस्पेक्ट देतील, कोणाला आरेचं कार्य बोलणार नाही, तोंडातून शिवी येणार नाही, हात जोडून आपली मुलं जातील. सुरुवात करावं लागेल कोणाला तरी. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो. सगळ्यांनी मिळून जर केलं तर होईल. एकाचं काम नाही. मी एकटा आलो उद्या स्कूल कॉलेजला, तुम्ही ऑर्गनाईज काय केलं नाही सर, मुलांना लेक्चर शक्य नाही म्हटलं तर मी तिथून निघून जाईल दुसऱ्या स्कूल कॉलेजला. तिथं जर असंच केलं तर मी आणि तिसऱ्या जाईल. तिथं पण असंच केलं तर मी करणार कसं? महाराष्ट्र बदलायचं कसं? आज मी तुम्हाला 2 लाख रुपये फी, मी 2 रुपये फी मागायला आलो नाही हो. मला फक्त मुलं द्या. मला सांगा 10 दहशतवादी बनवणारी लोक जगामध्ये आहेत, मग आम्ही का बनवायचं नाही? संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी. आणि हे घडणं खूप काळाची गरज आहे. आज मुलं इतके चिडचिड झालेले आहेत. एखादा पिक्चर क्राईम सिरियलचा असेल, एखाद्या मुलावरती, हा अभ्यास सांगतो चाइल्ड सायकोलॉजीचा, त्याच्यामध्ये मी मास्टर, एखाद्या मुलावरती जर एखादं हिंसक कृत्य खून करताना बघितलं, रक्त बघितलं, तर त्या मुलावरती पुढचे 40 ते 45 मिनिट ते चित्र त्याचंच ब्रेनवरती तरळत राहतं. तो झोपण्याच्या अगोदर ते बघतो आणि तरळत राहतं. पुन्हा पण अचानक अगोदर दचकून उठतो, हळूहळू त्याची ती प्रोसिजर चालू होते आणि मग तो हिंसक, त्याचे पेशी ऍक्टिव्ह होतात, हिंसक होतात आणि म्हणतात मग आपली मुलं असे का वागतात? तुम्हाला बघायला वेळ नाही, तो काय करतो याच्याकडे बघायला वेळ नाहीये.
मुलं काय बघतात मोबाईलमध्ये याच्याकडे बघायला वेळ नाही. मुलं स्कूलमध्ये जातात तिथं टीचर काय शिकवतात याच्याकडे बघायला वेळ नाही. मुलं घरातून आल्यानंतर आई वडिलांनी संवाद साधायला पाहिजे. आई वडील संवाद साधत नाहीत, एकत्र जेवण करायला बसत नाहीत. जेवण करतानाही मोबाईल समोर असतो किंवा टीव्ही समोर असतो, काय खातो हेही समजत नाही. हे सगळं कुठेतरी थांबवणं काळाची गरज आहे. आणि सोलापूर जिल्ह्यात जेऊरची घटना आहे, 2 मिनिटात संपून जाईल हा विषय. आणि बालाजी मंजुळे हा मुलगा अगदी 3री-4थीत असेल. त्याचे आई वडील रस्त्याच्या कडेला दगड फोडायचे आणि दगड फोडत असताना त्यांच्या हाताला पोट हे ते असे उठायचे. आणि हा मुलगा 3री-4थीत असता तिथं शेजारी झाडाखाली बसायचा आणि रखरखत्या उन्हात बसायचा. आणि एकदा काय झालं, त्यांच्या समोरून एकदा कलेक्टरची, जिल्हाधिकारीची गाड्या चालल्या, सायरन वाजत वाव वाव करत चालल्या. त्या मुलाचे आई वडील म्हणतात, त्या छोट्या मुलाला म्हणतात, अरे खूपच लईच मोठा साहेब दिसतोय. म्हणजे हा आता त्या मुलाला 3री-4थीच्या काय म्हणतात, हा खूप मोठा साहेब होता, कलेक्टर असेल सांगलीचा, आपला जिल्ह्याचा कलेक्टर. आणि याच्यानंतर हे गेले समोर, चित्र तो तसंच त्या आई वडिलांच्या डोक्यात घुसला. आणि नंतर मग थोड्या दिवसांनी असंच एक चित्र होतं की ऊन प्रचंड होतं आणि त्या झाडाखाली मुलगा बसलाय. आता आई आणि मुलाच्या मध्ये संवाद आहे. मुलगा तिथे झाडाखाली बसलाय, त्याला घेऊन मांडीवर, किती जरी मोठा झाला तर ते छोटं बाळच असतं आईला, आणि ते मांडीवर घेऊन बसते आणि संवाद आहे मुलाच्या मध्ये. मुलगा 4थीतला आहे आणि आई म्हणते की बालाजी लेकरा पोरा, तू किती छोटा आहे, मोठा कधी होणार, मोठा होऊन तू नोकरीला कधी लागणार, नोकरी लागून तू आम्हाला 4 पैसे खायला कधी देणार, लेकरा तोपर्यंत तुझे आई आणि बाबा जिवंत राहतील ना रे. आता आई बोलते आणि आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि असं करून तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. आई चेहऱ्यावरून हात फिरून तिचा हात दाखवते. हात बघितल्यानंतर त्या छोट्या मुलाच्या डोळ्यात एकदम चरकन पाणी येतं. काय झालं होतं, दगड फोडून फोडून त्या माऊलीच्या हातातून रक्त, बंबाळ रक्त येत होतं. सेम ॲज इट इज त्या बाबाच्या पण हातातून रक्त येत होतं. घट पडलेले होते, पोट निघाले होते, सार निघाले. त्याला वाटलं की माझी आई रोज घरी जाऊन स्वयंपाक कसं काय बनवत असेल, मला खायला कसं काय घालत असेल, पुन्हा सकाळी उठून पुन्हा कामाला कसं काय येत असेल. छोट्या मुलावरती असं इतका परिणाम झाला, त्याला खूप हे झालं. ही घटना संपली. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याला एका डोळ्यासाठी त्या मुलाला पैसे नव्हते, डोळा पूर्ण निकामी झाला. एक डोळ्यावरती प्रेशर आलं, 70% एक डोळा दिसतोय, दुसरा डोळा पूर्ण जायबंद आहे. आता तो मुलगा पुढे जाऊन 2000 माझ्या मते 8-9ची घटना आहे. बालाजी मंजुळे नावाचा मुलगा कलेक्टर होतो. आता बघा याच्यानंतरची घटना, IAS ऑफिसर होतो. IAS ऑफिसर झाल्यानंतर बालगंधर्व रंग मंदिरवरती त्याची इंटरव्ह्यू घेतात. समोर असेच सगळे शिकाऊ UPSC MPSCची मुलं होती. प्रश्न विचारला गेला की बालाजी तू सांग, तुला बॅकग्राऊंड काहीच नाही आहे, आई अशिक्षित, वडील अशिक्षित, आणि तू अचीव कसं काय केलंस. आता हे उत्तर मात्र खूप सुंदर आहे, ते मला सांगायचं आहे. बालाजीने सांगितलं, सर म्हणलं तर तुम्ही म्हणताय तसं, म्हणलं तर खूप अवघड आहे, नाही म्हणलं तर खूप सोपं आहे. अवघड याच्यासाठी तुम्ही म्हणताय तसं, माझी आई अडाणी आहे, अशिक्षित आहे, माझे वडील अडाणी अशिक्षित आहे, म्हणून अवघड खूप आहे. मी कुठली अकॅडमी जॉईन करू शकत नाही, म्हणून खूप अवघड आहे. पण म्हणलं तर खूप सोपं होतं. सोपं कसं होतं. आणि तेव्हा ते सांगायला लागले की सर, मी एका छोट्या झोपडीच्या रूममध्ये होतो. माझी ती अवकात नव्हती की मी कुठल्या रूम किंवा फ्लॅट घेऊन किंवा PG मध्ये राहण्यासारखं. मी छोट्याशा झोपडीत रूम घेऊन राहायचो. संध्याकाळी 7:30 पावणे 8ला मी भिंतीकडे तोंड करून बसायचो, असं करून बसायचो. पुस्तक उघडायचो सर. पुस्तक उघडल्यानंतर मी 4थीत असताना पुस्तकाचं पहिलं पेज उघडायचो सर. मी 4थीत असताना माझ्या आईचा तो रडणारा चेहरा दिसायचा सर. दुसऱ्या पेजवर माझ्या वडिलांचा तो रडणारा चेहरा दिसायचा सर. तिसऱ्या पेजवर माझ्या आईचे ते रक्ताळलेले हात दिसायचे सर. चौथ्या पेजवर माझ्या वडिलांचे ते रक्ताळलेले हात दिसायचे सर. प्रत्येक पेजवर मी आईचा चेहरा आणि वडिलांचा चेहरा फॉलो करत गेलो सर. कधी कधी पहाटेचे 6 वाजायचे सर. कधी कधी पहाटेचे 6 वाजायचे, पुस्तक संपायचं सर. पण आईबाबांचा चेहरा काय गेला नाही. त्याच्यामध्येच मी कलेक्टर झालो सर. दुसरी गोष्ट, मी इंटरव्ह्यूला चाललो होतो सर. मी जाऊन आई वडिलांच्या चरणावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायला दिल्लीला चाललो होतो पहिल्यांदा. आणि जवळून पाहिलं सर मी माझ्या आईला आणि माझ्या बाबाला. काही दिवस, काही महिने, काही वर्ष शिल्लक होते. त्यांची त्वचा अक्षरशः पूर्णपणे गळालेली होती आणि ते जाण्याचे दिवस होते. आणि मला असं वाटायचं मी काही बनण्याच्यात माझा बाबा गेला तर, मी काही बनण्याच्यात माझी आई गेली तर. माझी आईला इच्छा होती सर लाल दिव्याच्या गाडीत बसायची. मी कधी कोणाला बसवणार. आयुष्यात मी काय अचीव केलंय, पण तिथं आई आणि बाबा नसेल तर, जिवंत देव जर माझ्या देवाऱ्यात नसतील तर कोणाला सांगू. आणि ह्याच्यामध्येच मी ऑफिसर झालो. साने गुरुजींचं ते वाक्य आहे, झिजले जरी नाक तरी पाया त्यांच्या पडा, आई वडिलांच्या कल्याणासाठी लढा बाळानो लढा. 22व्या वर्षी, 21व्या वर्षी, 23व्या वर्षी ते IAS आणि IPS ऑफिसर होऊन बाहेर पडतात. दरवर्षी 900 ते 1000 विद्यार्थी ऑफिसर होतात IAS आणि IPS. त्याच्यामध्ये 400 ते 450 विद्यार्थी फक्त उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड मधील आहेत. आपल्याकडे हे जी आकडेवारी दिसते 150-200 ऑफिसर झाले. त्याच्यामध्ये IAS आणि IPS ऑफिसर खूप कमी आहेत. रँकिंग आपली खूप
पाठीमागे आहे. रँकिंगमध्ये टॉपरची लिस्ट जर बघितलं तर आपली खूप कमी आहे. मग तेव्हा मी विचार केला फक्त कॉलेजच्याच मुलावरती कॉन्सन्ट्रेट न करता आपण ही शालेय मुलाकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. मग मी आमचा सिलेबस चेक केला 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीचा. आपला सिलेबस सुद्धा ॲज इट इज युपीएससीचा आहे. युपीएससीचा सिलेबस आपल्याला सुद्धा आहे, फक्त आपल्या ना टीचरला माहिती आहे ना विद्यार्थ्यांना माहिती आहे. मग आपण ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही तो प्रोजेक्ट चालू केला, एक क्रांतिकारी शैक्षणिक प्रोजेक्ट. 6वी पासून IAS ची तयारी. 6वी पासून IAS ची तयारी महाराष्ट्रात नव्हे देशात कोणत्याही स्कूलमध्ये हा प्रोजेक्ट नाही. 6वी पासून IAS ची तयारी कोणत्याही नगरपालिकेने किंवा महानगरपालिकेने महाराष्ट्रात मी इतकं फिरलं कुठेही 6वी पासून IAS ची तयारी हा प्रोजेक्ट बिलकुलच नाही. आणि हा क्रांतिकारी शैक्षणिक प्रोजेक्ट हा इथं यांच्या संकल्पनेतून तो जन्माला येतोय. आता तुम्ही म्हणाल हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने करणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगतो. 6वी पासून IAS ची तयारी 6वी 7वी 8वी 9वी 10वी काही पॅरेंट्स असतील, काही आता प्रिन्सिपल आहेत. ऑलरेडी आमचा अभ्यास खूप असतो सर आणि तुम्ही याच्यामध्ये आणि हा अभ्यास टाकायचा का? बिलकुलच नाही. त्यांचाच अभ्यास आहे. 6वीचा 7वीचा 8वीचा 9वीचा 10वीचा त्यांचाच अभ्यास आहे. फक्त त्यांना सांगायचं आहे बाबांनो तुम्ही जो अभ्यास करताय लेसन नंबर 3 लेसन नंबर 4 याच्यामधला हा टॉपिक UPSCला आहे, IAS ला आहे, IPS ला आहे. त्यांच्या टीचरनी ते सांगावं आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांना सांगू अभ्यास कसं करावा, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं करायची. त्यांना भीती वाटते एखादा मुलगा एखाद्या गरीब घराण्यातील जन्माला आला म्हणून त्याची चूक नाही आहे, त्याच्याकडे टॅलेंट खूप आहे, त्याला पैलू पाडणारा टीचर खूप महत्वाचा आहे. आणि एवढे विद्यार्थी घडवले तर 6वी पासून IAS ची तयारी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शाळेमध्ये मला सांगा बाहेर UPSCचा जो फी स्ट्रक्चर जर बघितलं बाहेर अकॅडमीमध्ये 1.5 लाख 2 लाख 2.25 लाख रुपये एक विद्यार्थ्याची फी आहे. तिथं आम्ही एकाही विद्यार्थ्याची फी घेत नाहीये. तुम्ही म्हणाल सर हे कशासाठी करताय? मी त्याचं कारण सांगतो. 2008ला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, सर्वांना माहिती असेल. टेररिस्ट आले, 10 दहशतवादी आले. वय वर्ष 18 19 20 वर्ष त्यांची होते. आमचं टर्निंग पॉईंट बघा, या इकडे जाण्याचं टर्निंग पॉईंट. तुम्हाला असं वाटत असेल की सर मग तुम्ही मोफत का घेता? त्याला कारण 2008 हे दहशतवादी अशाच एका टीचरच्या समोर हे 10 जण बसले होते. इनोसंट विद्यार्थी होते, अगदी निरागस होते, पण त्या टीचरने त्यांचं ब्रेन वॉश केलं आणि त्यांना सांगितलं बाबा रे तू हिंदुस्थानामध्ये जा, जनावर मारावं असं माणसं मार. ते म्हणले सर यांनी काय होईल? ते म्हणले अरे त्यांनी जन्नतमध्ये स्थान मिळेल, जितक्या लोकांना मारशील तेव्हा तुला स्वर्गात स्थान मिळेल. असं त्या टीचरनी, खूप प्रसिद्ध टीचरनी त्यांचं ब्रेन वॉश केलं. 10 मुलं इनोसंट टेररिस्ट बनले, दहशतवादी बनले त्या टीचरच्या ब्रेन वॉशमुळं. 10 दहशतवादी एक टीचर बनवला आणि इतकं आकार माजवलं. 26 नोव्हेंबर 2008ला कुणाची आई गेली, कुणाचा वडील गेला, कुणाचा भाऊ गेला, कुणाची बहीण गेली. बिलकुल जात पात न विचारता ती बुलेट सगळ्यांना मारत होती. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे आपण पण करतोय ना, आपण पण फी न घेता शिकवतोय, पण काय चुकतं? आम्ही का छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी घडवू शकत? आम्ही का संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संतांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी घडवू शकत? आमच्यात कुठेतरी कमी आहे. तो 10 दहशतवादी निर्माण केला. का माऊलींच्या विचारावर चालणारे विद्यार्थी आतापर्यंत घडवू शकलो नाही? का संत तुकाराम महाराजांच्या विचारावर चालणारे विद्यार्थी घडवू शकलो नाही? हे घडवणं गरजेचं आहे, हे टीचरचं काम आहे. तेव्हापासून आम्ही ठरवलं तुम्ही या आमच्याकडे, आम्ही महाराष्ट्र बदलून दाखवतो. आम्हाला फी नको आहे, आम्हाला फक्त विद्यार्थी जा. आम्हाला विद्यार्थी देण्यासाठी पण सुद्धा आम्हाला प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर ऍप्लिकेशन घेऊन उभं राहावं लागतं. सर आम्हाला मोफत घ्यायचं आहे आणि मोफत घ्यायला तर आम्ही तुम्हाला फोन करू. आम्ही 8-15 दिवस वेट करणार, मग फोन करणार. अशाने विद्यार्थी घडणार कसं? आम्हाला समोर विद्यार्थी जर दिला नसेल तर आम्हाला विद्यार्थी घडवताच येत नाही. म्हणून सरांनी जो संकल्प केलाय संतोष सरांनी, किंवा चला महाराष्ट्र घडूया, आता नाही चला देश घडूया. सुरुवात तळेगाव दाभाडेच्या नगर परिषदेकडून करूया. आम्ही म्हणले की तुम्ही सर मला विद्यार्थी द्या, पुढच्या 1 वर्षात तळेगाव दाभाडेची रचनाच पूर्ण बदलून काढेल. सुसंस्कारित तळेगाव दाभाडे. फक्त एज्युकेशन देण्यासाठी मी आलोच नाहीये. आम्ही टॅगलाईनच केले, कुछ भी बनो मुबारक, लेकिन पहिले अच्छे. नगरपालिका म्हणून काम करत असताना आम्ही ज्या वेळेस नगरसेवक नव्हतो, नगराध्यक्ष नव्हतो, त्यावेळी देखील प्रशासन असताना या ठिकाणी तळेगाव शहरामध्ये जे काय मूलभूत ज्या आपण गरजा म्हणतो, लाईट, पाणी, रस्ता, स्वच्छता, आरोग्य, या विषयावरती प्रशासन या ठिकाणी काम करत होतं. मग आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष झाल्यानंतर मग काहीतरी वेगळं केलं पाहिजे, नुसतं ते केलं पाहिजे. म्हणून आम्ही ज्यावेळी आमचा वचननामा त्या ठिकाणी सादर केला निवडणुकी काळामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आमच्या तळेगाव शहरामध्ये जे काय विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, मुलं मुली असतील, पालक असतील, यांना देखील एक वेगळा संस्कार शिक्षणाबरोबर मिळाला पाहिजे.
आज पाहतोय की भौतिक जगामध्ये सगळ्यांच्या आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत. मग हे सगळं करत असताना प्रलोभनं वाढलेली आहेत. मग प्रत्येकाला कुठं ना कुठंतरी एक चांगली गाडी असायला हवी, माझ्याकडे एक बंगला असायला हवा, चांगला मोबाईल हवा, चांगले कपडे पाहिजे. मग हे सगळं करत असताना सगळ्यात आवश्यकता गोष्ट ती आहे की आपल्याला पैसा कमवायला लागतो. मग पैसा कमवत असताना आई आणि वडील हे दोघंही एकतर व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात. हे सगळं करत असताना आपण ज्याच्यासाठी हे सगळं करतोय, आपल्या मुलासाठी मुलीसाठी करतोय, तर हे सगळं करत असताना आपण आपल्या मुलांना मुलींना किती वेळ देतोय, ज्याच्यासाठी आपण हे पैसे कमवतोय, मग त्याच्याशी आपला संवाद होतोय का, आपण त्याच्याशी किती गप्पा मारतोय, मग तो दिवसभर काय करतोय, मुलगी दिवसभर माझी काय करते हे आपल्याला माहीत आहे का. अशाच घटना आत्ता लेटेस्ट आत्ताच 2-3 दिवसापूर्वी आपण पाहिलं की संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी एक घटना घडली. आई, मुलगा आणि वडील असे तिघही त्या ठिकाणी डोंगरावरती पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याला देखील कारण तेच आहे, आपला कुठंतरी आईचा वडिलांचा मुला मुलींशी संवाद नाही, संपर्क नाही. मग त्या दृष्टिकोनातून आता लोहगडावरती पण एक प्रकार आपल्या तालुक्यामध्ये घडला. तो देखील अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. कारण आपण आपल्या मस्तीमध्ये असतो, आपण मुलांसाठी पैसे कमवतो, सगळं करतो, पण त्याच्यावरती ज्याच्यासाठी कमवतो त्याला कुठेतरी आपण संस्कार द्यायला कमी पडतो का, हा एक खूप मोठा प्रश्न. पण सुरुवात करूया चांगलं. सगळे पॅरेंट्स उभे राहतील बघा, सगळे पालक उभे राहतील. त्या मुलाचं भविष्य घडवायला आम्ही आलोय. का नाही राहणार ते पालक उभे? मुलांना जर चांगले संस्कार द्यायला आणि चांगलं शिक्षण. अहो UPSC MPSC फक्त एवढंच नाही आहे, तुमच्यासाठी सांगतो 17 स्पर्धा परीक्षा CBI IB बघा, फक्त MPSC नाही, UPSC बरोबर रेल्वे, बँकिंग, CBI IB सेटनेट पासून BEd DEd CET सगळ्या स्पर्धा परीक्षा एकाच ठिकाणी घेतल्या जाणार. सगळ्या स्कूलमध्ये, कुठं बाहेर अकॅडमी नाही तिथं यायला बोलवलं जाणार. आम्ही येणार तुमच्याकडे. आम्हाला जर देश घडवायचा आहे ना, आम्ही येणार तुमच्याकडे. नेहमी आम्ही म्हणतो जो झुकता है समझ लेना चाहिए वो आसमां की तरफ जा रहा है, आकडे रहना मुर्दे की पहचान है. आम्ही झुकून तुमच्याकडे येतो, पण मुलं तिथं असले पाहिजे. मुलाबरोबर पालक सुद्धा आणणं गरजेचं आहे. आता इथले स्कूलचे प्रिन्सिपल वगैरे सगळे असतील, टीचर आहेत, त्यांचं एक रोल आहे की मुलांना फक्त सांगून जमणार नाही. मुलं जातात घरी आई वडिलाकडे, आई वडील सुद्धा महिन्यातून ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आले पाहिजेत. म्हणजे त्या स्कूलचे पॅरेंट्स पालक मेळावा आणि संवाद साधला गेला पाहिजे. आपली मुलं बदलायला लागली हे बघू दे. आम्ही एक विषय घेतला होता पाठीमागे पिंपरी चिंचवडमध्ये एका स्कूलमध्ये. आम्ही मुलांना दिला, आई आणि वडील हा विषय घ्या आणि पुढच्या 15 दिवसात याच्यावरती बोलायचे आहेत आणि तुमचे पॅरेंट्स सगळे समोर असतील, सगळे पालक समोर आहेत आणि तुम्ही बोलायचे. 15 दिवस या मुलींनी काय केलं, 15 दिवस आपल्या आई वडिलांना ऑब्झर्व करायला लागले. आपले वडील काय करतात, आई काय करते, आणि हे सगळं झालं. पालक मेळावा चालू झाला आणि मुलं पुढे येऊन बोलायला लागले. एक मुलगा पुढे येऊन बोलायला तो सांगायला लागला की माझे वडील जगातील सगळ्यात बेस्ट वडील आहेत. ते सकाळपासून रात्री पण माझ्यासाठी कष्ट करतात. तो ऑब्झर्व करत होता ना 15 दिवस. एवढे बेस्ट वडील आहेत, एवढं काम करतात. माझी आई माझ्यासाठी किती पदार्थ बनवून देते, किती त्रास होतो, तरी सुद्धा ती माझी आई माझ्यासाठी जगातील सगळ्यात बेस्ट आई माझी आई आहे. आणि ऐकतायत कोण? त्यांचेच आई वडील समोर. त्यांच्या डोळ्यातून पाणी. आमची मुलं आमच्याबद्दल एवढं चांगलं बोलतायत, आपण त्यांना विषय देत नाही. आई वडील हा विषय दिला तर मुलांच्या मध्ये जो पडदा आलाय सोशल मीडिया, मोबाईल, TV हा फक्त काढला गेला ना, त्यांचं प्रेम इतकं ओतप्रोत आहे. तुमच्यासारखीच मुलं आहेत, त्याच्या बाहेरची मुलं नाहीत. एकच घटना सांगतो ह्या प्रशिक्षणामध्ये. एक विद्यार्थ्यांचं संस्कार वर्ग किंवा त्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोने सांगणार नाही, तर आपण पालकांचं देखील प्रबोधन त्या ठिकाणी करणार आहोत. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही विजन तळेगाव 2035 हा एक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही लोकसहभागातून तळेगाव शहराचा विकास हे करत असताना लोकसहभाग महत्त्वाचा आहे. कारण आपल्या तळेगावमध्ये जर आपण राहत असू तर माझा कुठंतरी या शहरामध्ये विकासामध्ये जिथं माझी आवश्यकता असेल तिथं मला कुठंतरी माझं काहीतरी देणं लागतो. मी त्या हेतूने खऱ्या अर्थानं आम्ही लोकसहभागातून विकास 2035 विजन तळेगाव दाभाडे हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला. त्याच्यामध्ये देखील आम्ही 2 दिवसाची कार्यशाळा त्यामध्ये झाली. त्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये आम्ही 7 विषय काढले. 7 विषयांमध्ये आम्ही जवळपास प्रत्येक विषयामध्ये 4-4, 5-5 असे गट केले आणि ते त्या भागामध्ये आम्ही आता ते करणार आहोत. प्रत्येक आपल्याला सगळ्यांना एक प्रत त्या ठिकाणी देतो. आम्ही एक पुस्तिका या ठिकाणी छापणार आहोत
कारण की आपल्याला लोकसहभागातून विकास म्हणत असताना आम्ही जर समजा एखाद्या CSR फंडासाठी आम्ही जर एखाद्या कंपनीकडे गेलो किंवा एखाद्या व्यापाऱ्याकडे गेलो, एखाद्या व्यवसायाकडे गेलो, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही नुसते तुमच्याकडे पैसे मागणार नाही. आमच्याकडे काहीतरी विजन आहे, आमच्याकडे काहीतरी पूर्वनियोजन आहे. काय की पूर्वनियोजन पूर्ण नियोजन. तुम्ही जर पहिलं काहीतरी विचार केला तर नंतर तुम्ही काहीतरी करू शकता. या हेतूने आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही पुढील काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे तळेगाव शहरासाठी चांगल्या पद्धतीचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे ही एक आत्ताचा जो कार्यक्रम आहे ही एक सुरुवात आहे. ही एक सुरुवात आहे. आपण तळेगाव शहरामधला एक म्हणजे देश घडवायचा आहे आपल्याला, तर कुठेतरी तळेगावपासून आपण सुरुवात केली पाहिजे. तळेगाव घडूया आणि मग देश त्या ठिकाणी घडेल. आणि तळेगावातले जे विद्यार्थी असतील, तळेगावातले जे नागरिक असतील, तळेगावचा जो व्यक्ती असेल त्याच्याकडे बघून देशाने शिकलं पाहिजे. असा तळेगाव घडवण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून आपण करणार आहोत. पुलिस कमिश्नर बनो, मुबारक IAS बनो, मुबारक है, लेकिन पहले अच्छे इंसान बनो. अगोदर चांगला माणूस तर बना. आज माझा पाय धक्का लागला तर मी सॉरी म्हणून अगोदर आम्ही असं पाया पडायचो. आता धक्का लागला तर हे तुला दिसत नाही का? यांचं वय माझ्या वडिलांच्या वयाचं आहे, पण यांना मी म्हणतो हे तुला दिसत नाही का? ही जी तफावत निर्माण झाली ना, आणि त्याच्यासाठी सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे, TV सिरियल आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र केलेल्या आहेत. मेडिटेशन कसं करायचं, मोबाईल तुम्हाला माहिती आहे का? क्रिमिनल सिरीज असतील किंवा सोशल मीडियामध्ये क्राईम असेल, आज सहज मुलं बघतात, कुठले ऍक्सिडेंट डोळ्यांनी बघतात. आणि अगोदर आपली मुलं घाबरायची, कुठलेही एखादं इन्सिडेंट बघताना मुलं असं घाबरायचे, बघायचे नाहीत, पण हळूहळू त्यांचा चेहरा बाजूला करून ते डायरेक्ट बघायला लागले. कुठलीही गोष्ट एका रात्रीत घडली नाही, त्याला प्रोसिजर आहे. प्रोसिजरनुसार ही मुले आक्रमक व्हायला लागले, अग्रेसिव्ह व्हायला लागले. एखादा मोबाईल एकदम फेकून मारतात. त्याला कारण काय असेल? याला कारण आपण साफ दुर्लक्ष होतं. एका रात्रीत ही घटना घडलेली नाही. एखादा मुलगा, आता अहिल्यानगरमध्ये एक मुलगा कर्कटनी जागा फक्त बदलली म्हणून पाठीमाग कर्कटनी त्याच्या डोक्यामध्ये वार करून खून केला. 8वीतला विद्यार्थी, 8वीतल्या विद्यार्थीने असं झालं. आता परवाची घटना बघितलं असेल, तो गेला एवढ्या कमी वयात, त्याला डिप्रेशन आलं, सोल्युशन नाही म्हणतो आणि तो सुसाईड करतो. त्याच्याबरोबर आई वडील सुद्धा जातात. वेळेस थांबवा. आम्ही नेहमी सांगतो शेजारच्या घराला आग लागलेली आहे, नाहीतर थोड्या वेळात आपल्या घराला आग लागेल. आपण जाऊन नाही विझवलं तर आपलं कर्तव्य आहे की आताच वेळेत त्या जाऊन घरामध्ये जे आग लागलेले जाऊन विझवा, मग आपलं घर कुठेतरी साबित राहील. आपण म्हणतो ना, पाठीमागे 2-4 वर्षापूर्वी नाशिक फाट्याला कासारवाडीला एका अगदी 5 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार झाला. अहो, जिला पप्पा मम्मी म्हणता येत नाही तिच्यावरती बलात्कार झाला. संस्कारच नाही येत ना. कसं काय होऊ शकतं हे? काय झालंय? शेवट तिच्या घरात आग लागली नाही, मला काय, ही अशी अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, संतांचा हा महाराष्ट्र आहे. असं झालं नाही पाहिजे. एकाही आपल्याच्या केसाला इथं धक्का लागला नाही पाहिजे. म्हणून अशी विद्यार्थी आपण घडूया. मी म्हणत नाही की सगळे ऑफिसर होतील. मी आत्ताच म्हणालो की नसेल तरी चांगला माणूस तर निश्चित घडेल. महाराष्ट्र बदलेल, सुसंस्कारित महाराष्ट्र घडेल. आणि ती सुरुवात आपण इथं करणार आहोत. सगळ्यांनी मिळून जर केलं तर शक्य, नाही तर ते होऊ शकत नाहीये. आता मला सांगा, एवढ्या क्लासेसची बाहेर अलोट फीज आहे. ते फीज न घेता आम्ही तुमच्या चरणाजवळ येऊन हात जोडून सांगतोय तुम्ही तुमची मुलं द्या. उद्याचा देश एखाद्या मुलांचं भविष्य घडवतोय आम्ही. किती चांगली गोष्ट आहे. आज पालक आणि मुलं याच्यात संवादच नाही आहे. पालक जातात, त्यांचं काम करून येतात, आईचं काम करते, ती मोबाईलमध्ये असते, मुलाकडे बघायला त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मुलं सगळ्यात मोठी प्रॉपर्टी हेच विसरून गेले. मासाहेब जिजाऊंनी काय केलं हो? शिवबाला अगोदर प्रशिक्षित केलं ना. श्रीरामाच्या श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या ना. आज कोण सांगतो श्रीकृष्णाच्या आणि रामाच्या कथा? कुणाला विचारलं जीवा मला माहिती आहे का? कुणाला संभाजी कावजी माहिती आहे? कुणाला सरसेनापती हंबीरराव मोहिते माहिती आहे? माहितीच नाही आहे. एखादं वाक्य सांगतील, हा कोणतरी आहेत सेनापती, हे सांगणं गरजेचं आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे जीवा मला कोण आहे? बाजीप्रभू देशपांडे कोण आहे हे सांगणं गरजेचं आहे. संत तुकाराम महाराज, संत चोखोबा, हे संतांची परंपरा असलेली संतांनी. का बरं? तुकोबारायाने पण असंच झालं. तुकोबारायाने पण गाडावरून मिरवणूक काढली. म्हणले अरे तुकोबा कशासाठी करतो, ही लोक सुधारणार नाहीत. संत तुकाराम महाराजचं वाक्य आहे, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून या कळवळा येत असे. जगाच्या कल्याणात संतांची भीती, देह कष्टविती परोपकारी. मी माझ्या डोळ्यांनी हे जग बुडताना पाहू शकत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी यांना जागवायचाच प्रयत्न करेन. म्हणून आज तुकोबांची पालखी निघाल तर लाखो जनसमुदाय पाठीमागे लागतो. म्हणून माऊलीची पालखी निघाल तर लाखो जनसमुदाय पाठीमागे लागतो. म्हणून हे करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो प्रयोजन आहे, कशासाठी बोलवलं ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या संदर्भातच पहिले मी 5-10 मिनिटं घेतो. माझा आवाज शेवटपर्यंत ऐकायला येतो? येते. सगळ्यात महत्त्वाचं, आदरणीय संतोष भाऊ दाभाडे सरांचं इतकं मनापासून आभार आहे आणि इतकी सुंदर संकल्पना त्यांच्या मनात आली आणि ते आमच्या समोर व्यक्त केले.
त्याच्यानंतर आमचं स्वतःचं एक घास फाउंडेशन आहे, चला महाराष्ट्र घडवूया. गेले 26 वर्ष 2001 पासून ते 2026 पर्यंत 26 वर्ष आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये सगळे कॉलेजेस असले, सगळ्या युवा वर्ग, तुम्हाला माहिती असेल वेगवेगळ्या खाजगी अकॅडमीमध्ये 2 लाख 1.5 लाख 3 लाख रुपये क्लासेसची फीज आहे. UPSC MPSC आम्ही कोणताही 1 रुपये फीज आत्तापर्यंत 26 वर्षात आकारलं नाही. कारण एखाद्या गरीबातला गरीब मुलगा त्याला IAS बनायचं असेल, IPS बनायचं असेल आणि त्यांनी जर माझ्याकडे फी नाही ही भूमिका घेऊन तो जर झाला नाही तर ते आमच्यासाठी खूप दुर्दैव असेल. आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की मी स्वतः UPSC प्री मेन पासआउट झालो. काही मार्कामध्ये इंटरव्ह्यूला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी दिल्लीला होतो, एवढा खर्च सर्वसामान्याला शक्य नाही. म्हणून मी महाराष्ट्रात आलो. 2001 ते 2026 पर्यंत आतापर्यंत 5.5 लाख विद्यार्थ्यांना 1 रुपये फी न घेता आम्ही शिकवलेलं आहे आणि 450 विद्यार्थी आता वेगवेगळ्या पदावरती कार्यरत सुद्धा आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता त्याच्यातून मग आमच्या हे लक्षात आलं की आता सरांनी जो उल्लेख केला UP आणि बिहारमधील मुलं UPSC क्रॅक करतात, IAS आणि IPS ऑफिसर होतात, याचं कारण आम्ही शोधलं मुळापर्यंत जाऊन. तेव्हा लक्षात आलं की 6वी पासून ते 12वी पर्यंत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा सिलेबस तसा इन्क्लूड केला गेलाय. 6वी ते 12वी सगळा UPSC सिव्हिल सर्व्हिससाठी आहे. आणि मग आमच्याही लक्षात आलं की बाबा ते 6वी ते 12वी तिथल्या टीचरला ट्रेनिंग दिलं जातं की 6वी ते 12वी ह्या पद्धतीचं लेसन, हा धडा UPSCला IAS साठी आहे, IPS साठी आहे, IFS साठी आहे, तेव्हा सांगितलं जातं. आणि 12वीपर्यंत त्यांचा 50 ते 60% अभ्यास ऑलरेडी त्यांचा झालेला असतो. या उलट महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर माझेच गेस्ट लेक्चर होतात कॉलेजमध्ये. UPSCची तोंड ओळख, MPSCची तोंड ओळख आणि अजून तोंड ओळख करण्याकडे जातो ग्रॅज्युएशनमध्ये. तोपर्यंत उत्तर प्रदेश बिहारची मुलं ऑलरेडी त्यांचा 50% स्टडी झालेला असतो. आता आमच्या स्कूलमध्ये कसं आहे की 2 वाजेपर्यंत स्कूल, नंतर मग आमचं स्पोर्ट्सची प्रॅक्टिस असते. मग अशा वेळेस काय करू शकतो आपण? नाही, आणि माझे लेक्चर मात्र स्कूलचं जे टायमिंग आहे ना त्या पिरियडमध्येच ठेवणं गरजेचं आहे. स्कूलचं टायमिंग संपल्यानंतर एवढं महत्त्वाचं लेक्चर घेतलं तर 50% निघून जातील. त्याला काहीच नाही, म्हणजे जो इम्पॉर्टंट आहे ना परिणाम दिसायला पाहिजे तो दिसणारच नाही. तुम्ही तो वेळ दिला पाहिजे जो मॉर्निंग सेशनचा आहे. म्हणजे मुलं कंपल्सरी बसले असतात तेव्हा त्यातले मला ते 40 मिनिटं पाहिजेत मला, ते खूप इम्पॉर्टंट. माझी छोटी मी पुस्तिका माझी काढलेली की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं कुठे मार्गदर्शन कसं करायचं, कुठं त्या ठिकाणी कुठल्या मेलला तुम्हाला कसं अर्ज करायचा, कुठं समजा LLB करायचे, कुठली कॉलेजेस आहेत तिथपर्यंत सगळं मार्गदर्शन मी करत असतो. पण आता तुमच्या माध्यमातून जर असे क्लासेस जर झाले आपले अगदी 6वी पासून, मला तेच म्हणायचे की आता तळेगावचा इतिहास किती मोठा आहे. तळेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे. इथं जेव्हा ते निवासस्थानी यायचे तेव्हा काहीतरी संविधानाची पाणी इथे लिहिली गेली. लोकमान्य साहेबांनी सांगितले की लोकमान्य टिळकांनी हा काच कारखाना इथे जेव्हा त्यांच्या माध्यमातून आणि इथल्या सदस्यांच्या माध्यमातून सुरू झाला, संपूर्ण भारतामध्ये रेल्वेला काच पुरवली. आणि गोवा परांजपे किंवा नूतन विद्या प्रसारक मंडळामध्ये त्यांनी सांगितलं की जी मुलं इथं आहेत ती मुलं त्यांच्या हाताला काम मिळेल, म्हणजे ते धोरण त्यांचं तिथं होतं. त्यानंतर आपलं सहस्रापती खंडेराव दाभाडे असतील, मला म्हणजे मराठा साम्राज्यामधले मोठे असतील ते दाभाडे म्हणजे मोठा सन्मान, उमाबाई दाभाडे असतील. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर तुम्ही म्हटलं तुकाराम महाराजांचं पदस्पर्शन पाहून झाले. फक्त मुलांना हे माहिती नाही की मुलांना हे की आज बऱ्याच मुलांना आपण विचारतो इथं कोणाकोणाच्या बरं इथं मोठमोठे हस्ती आहे, इथं समाजसुधारक आहे, इथं साहित्यिक आहेत, एकालाही सांगता येत नाही. म्हणजे हे आपल्याला खऱ्या अर्थाने ही पायाभरणी आहे इथं 6वीपासून आपण करत आहोत, ही आनंदाची गोष्ट आहे. आता आमच्या कॉलेजला साहेबांना माहिती जवळ 6000 विद्यार्थी, सिनियर कॉलेज म्हणजे बी फार्मसी आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, सगळे कॉलेज आहे. त्यामुळं एक वेळ असं की आपल्याला आमच्या मॅनेजमेंट सोबत तुम्ही जर आलात आणि सगळे विषय म्हणलं तर आपल्याकडे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं. त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हे विद्यार्थ्यांना आपण अगदी 100 म्हटलं तरी विद्यार्थी 100-200 विद्यार्थी सुद्धा तिथं चांगल्या पद्धतीने ते करू शकतील. फक्त गरज आहे की त्या मुलांबरोबर त्यांचे पालक तिथे आले पाहिजे, कारण ती गरज आहे. आता आपण बघतो की पालक मिटिंगला जर विद्यार्थ्यांच्या आपल्या पालकांचे येत नाही. आज कोण शेतात असेल, कोण नोकरी करते, कोण व्यवसाय, कोण दुकान सांभाळते, हा खटाटोप पालक का करतात हा प्रश्न माझा आहे. कोणासाठी करते? तुम्ही पैसा भरपूर मिळवताय, पण आज जो वेळ त्याला आज तो 12वीचा विद्यार्थी असेल त्याला ती वेळ महत्वाची आहे. त्या वेळेला जर तुम्ही वेळ देत नसाल तर तुम्ही एवढा पैसा करून करणार काय? पण हा खटाटोप करण्यापेक्षा तुम्ही मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, हा आपला उद्देश आहे. आणि खऱ्या अर्थानं हा मावळ तालुक्यामध्ये आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली जर झालं
तर मला असं वाटतं की आम्ही संपूर्ण तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. मला कॉलेजमध्ये सगळी मुलं जी असतात, विशेषतः compulsory. लेक्चर घ्यायला सुद्धा आम्ही तयार आहोत, कारण Yes, yes. MPSC संपूर्ण माहिती आहे. मी आम्हाला माझं कंपल्सरी पाहिजे सर मुलं कंपल्सरी. हा. माझा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे माझी युपीएससी ला तेच सब्जेक्ट होते, हिस्ट्री आणि पॉलिटिक्स. त्यामुळे मी MPSC मी दिली, मेन पर्यंत गेलेलो आहे. त्यावेळेला 96 साली माझं MPSC मी सुटलो. ते इंटरव्ह्यूला तुमच्यासारखाच प्रॉब्लेम झाला, पण MPSCचा नाद जो आहे काही तो सुटत नाही, अजूनही तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. Yes, yes, yes. आणि तुमच्या माध्यमातून तो आणखी पुढे जाईल असं मला वाटतं. थँक्यू मला बोलण्याची संधी दिली. अचिंगचं कोण आलंय? अचिंग हाचिंगचं पण आहे, हाचिंग स्कूलचं पण आहे, तिथे आहे, नोट केलेलं आहे. आहे सगळ्या पण आहे. सर अजून एक मला साधारणतः शाळेंनी इथं सहभाग घेतला. ती सूचना अशी होती, आपलं भाऊला अशी सूचना करायची होती की आपण ज्या निबंध स्पर्धा ठेवल्या, बरोबर, त्या निबंध स्पर्धा ठेवल्यानंतर विद्यार्थी निबंध लिहितात आणि नागरिकांसाठी पण ठेवलं तुम्ही, तर ते जे आहे ते परीक्षकांपर्यंत जातात. आपण जर वक्तृत्व स्पर्धा जर ठेवली ना, विद्यार्थी व्यक्त होतात, वाचन त्यांचं वाटतं आणि विशेषतः म्हणजे ते विद्यार्थी व्यापक असा विचार करतात, बोलतात, त्यांचं म्हणणं मांडतात आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्याला कळतात. नक्की. मला असं वाटतं ही एक वक्तृत्व स्पर्धा तुम्ही जर ठेवली पुढील काळात, तर मला असं वाटतं चांगलं. सगळं आहे, मी तुम्हाला सांगतो. भेटू अजून काय आहे? एकच फक्त व्यक्त होतो. नमस्कार, मी क्षिप्रसाद इंद्रायणी महाविद्यालय. आमच्या महाविद्यालयामध्ये नाट्य विभाग वेगळा चालू करण्यात आलेला आहे मागच्या वर्षीपासून आणि त्या अंतर्गत आम्ही सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर मुलांसाठी काम करतो. आता या वर्षीपासून पुणे विद्यापीठाने CCMI क्रेडिट कोर्सही कंपल्सरी सिनियर कॉलेजसाठी चालू केलेला आहे. तोही मी शिकवतो. तर ते करत असताना मगाशी जो तुम्ही म्हणालात की व्यक्त होणं गरजेचं आहे, एक सगळ्यांसाठीच म्हणून एक शेअर करतो. आम्ही फक्त एक गोष्ट यामध्ये मुलांसाठी केली. मुलांना एक केलं की रोज रात्रीचं जेवण सगळ्या मुलांनी आपल्या पालकांसोबत करायचं आणि अवघ्या काही दिवसांमध्ये आम्हाला फरक जाणवायला लागला. मुलांकडनं ज्या प्रतिक्रिया येतात की रात्री जे टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत आपापल्या वेळेप्रमाणे प्रत्येक जण जेवत होतं. आता वडील येत आहेत म्हणून थोडंसं थांबलो, थोडं भूक लागली पण थोडीशी वाट बघितली, याच्यातून एक जिव्हाळा निर्माण झाला. मोबाईल आणि टीव्ही चालू नसल्यामुळे आपापसात गप्पा व्हायला लागल्या आणि त्यातून बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या मुलांना. माझ्या मुलांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला माहितीच नव्हतं की आमचे आजोबा अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक करत होते, हे आम्हाला आत्ता कळायला लागलं, इतक्या वर्षांमध्ये जे कळालं नाही ते. पण हा एक संवाद वाढायला लागलेला आहे आणि या संवादातून महत्वाचं मुलं ही तरुण मुलं, म्हणजे आता आपण जी काही प्रकरणांबद्दल चर्चा केली, ही बऱ्याचदा असं होतं की मुलं व्यक्त होत नाहीत, ते कुठेतरी साचून राहतं आणि त्याची परिणिती अशा कोणत्या तरी गैरप्रकारांमधनं होते. ती होऊ नये त्यामुळे या सगळ्या दृष्टीने आम्ही राबवतो आहोत. आणि या सगळ्या ह्याच्यातून एक तळेगावला सांस्कृतिक इतिहासही खूप मोठा आहे आणि असं म्हणतात की सांस्कृतिक दृष्ट्या जे गाव उन्नत असतं तिथली संस्कृती खूप चांगली असते, सुसंस्कारित असते गाव असतं. त्यामुळे या सगळ्या दृष्टीने आमच्या महाविद्यालयाकडून जे काय सहकार्य लागेल आम्ही नक्की पाठीशी आहोत, या संपूर्ण याच्यात सहभागी आहोत. तिथे जे जे प्रॉब्लेम सांगितले त्या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन घेऊन येतोय आम्ही. प्रॉब्लेम बरोबर सोल्युशन पूर्णपणे. हा एक 4 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे, थोडं बघू. लाईट बंद कर रे. आम्ही तुझे थोडं खाली आहे ना, एकच तिकडे सारखं बंद केलेलं आहे. एक साईड इकडे ती बंद झाली. इथलं केव्हा इथलं केव्हा इथं ठेव, इकडची. इकडची एक ठेव. आवाज येतो? नाही, आवाज नाही. स्पीकर नाही का? स्पीकर नाही करत, फक्त व्हिडिओ सर. ठीक आहे 2 मिनिटं. 2 मिनिटं.
लेक्चर केलं. येतो आवाज येतो. लॅपटॉप. दोन मिनिटं राहील. आता इथे येईल चला तळेगाव घडूया यस. असं येईल महाराष्ट्र जायचं आणि मग देश घडूया असं करू आपण. चला देश घडवूया, सुरुवात तळेगाव तळेगाव दाभाडे करूया असं करू आपण. खूप मोठं क्रांती झाली. एका ह्याच्यात एवढं हे होतंय सर, बघा काय फक्त लेक्चर ऑर्गनाईज करा तुम्ही, फक्त एवढंच काम की नाही मुलं एवढे कनेक्टेड होत असतात. प्रचंड रिस्पॉन्स आहे. सह्याद्री वाहिनीवरती एक गॅस फाउंडेशनची रयतेच्या दरबारमध्ये सरकारी वाहिनी 100वा एपिसोड फक्त आपल्या कामावरतीच घेतला गेला. सह्याद्री वाहिनीवरती रयतेच्या दरबारमध्ये मोठमोठ्या तुमच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये पण मी बोललो जाऊ सांगितलं. आणि मुलांचं भविष्य घडवलं तर पॅरेंट्स येतात, सगळे पालक येतात. काही मुलं पुढं बघा, लेक्चर नंतर पुढे येऊन मुलं फीडबॅक देतात, त्याचे सगळे व्हिडिओ काढू. हे फक्त पुण्या परिसरातलेच कॉलेज घेतलेले आहेत. महाराष्ट्रातले कॉलेज अजून खूप आहेत. पालक ते सगळे. एक डी वाय पाटील कॉलेज पिंपरी चिंचवड. हो, पुणे जिल्हा शिक्षण स्पर्धा परीक्षा विभाग मी सांभाळला रामकृष्ण मोरेला. एकाच कॉलेजमध्ये रामकृष्ण मोरे 43 विद्यार्थी ऑफिसर आहेत कॉलेजमधून. संतोष महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे ज्युनियर कॉलेज आहे रामकृष्ण. 52 तुकड्या ज्युनियर कॉलेज. हो, आर्ट्स कॉमर्स 20 का 25 स्टुडंट आहेत ना. हो, 52 तुकड्या महाराष्ट्रात सर्वात मोठे ज्युनियर कॉलेज. ज्ञानेश्वर मुळे आहे 52 तुकड्या ज्युनियर कॉलेज 11वी 12वी. आता संगीताताई शेळके आपल्या आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी आभारी घ्यावा. आणि थोडंसं लगेच नका जाऊ, 2 मिनिटं माझ्याशी पण बोला, सरांशी बोला, गप्पा आमच्याशी सगळ्यांशी बोला आणि मग जा. माननीय अध्यक्ष, नगरसेवक, सर्व पत्रकार, शिक्षक, पाटील सर, त्यांच्या मिसेस आणि मुलगी, सगळ्यांच्या मनापासून आभार की आज तुम्ही एवढ्या संख्येने इथे आलात. आणि आपल्या तळेगावला तर इतिहास आहेच तळेगावचा, पण आता ही स्पर्धा परीक्षेचा 6वी पासून आपण चालू करणार आहे, तो एक इतिहास होणार आहे आपला भारतामध्ये. आणि त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत त्याचे सगळे. आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी मदत करावी आणि आपलं तळेगाव असंच पुढे. आणि आम्ही सगळे तर आहोतच. आणि अध्यक्ष आमचे म्हणजे
अध्यक्ष या सगळ्या ह्याच्यामध्ये अध्यक्ष जास्त महत्वाचे आहेत. तिथे जास्त सगळ्या ह्याच्यात पुढाकार घेऊन करतात आणि आम्ही त्यांना साथ देऊ आणि तुम्ही सर्वांनी साथ द्यावी अशी विनंती आणि सगळ्यांचे आभार आल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांचे.